अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत. परवा आहे श्रीरामनवमी, म्हणजेच श्रीरामांचा जन्म सोहळा. श्रीरामांचे चरित्र हे एक आदर्श पुरुषाचे चरित्र आहे. बघा, श्रीरामांचे जे कोणते गुण आहेत ते आपण अंगीकार करावे, ते आपल्या अंगी यावे, हा सांगण्याचा उद्देश या दिवसाचा असतो. श्रीरामनवमी या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांची सेवा करायची असते. श्रीरामनवमी कशी साजरी करावी, प्रभू श्रीरामांच्या या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, हीच माहिती आपण आजच्यामध्ये घेणार आहोत. प्रभू श्रीराम हे एक वाणी होते, एक पत्नी होते, एक वचनी होते, एक बाणी होते. प्रभू श्रीरामांचे जेवढे गुण आहेत ते आपण अंगीकार करावेत. जसं की बघा, त्यांच्यामध्ये गुरु प्रेम होतं, मातृपितृ प्रेम होतं, पत्नी प्रेम होतं, भक्त प्रेम होतं. त्याचबरोबर अनेक त्यांच्यामधले जे काही गुण आहेत ते सगळे आपण अंगीकारण्यासारखे आहेत. आणि त्याचबरोबर प्रभू श्रीराम हे त्यागी सुद्धा होते. त्यांना कुठल्याही प्रकारचा लोभ नव्हता. त्यांची माता कैकेयीच्या हट्टापायी त्यांचे पिता राजा दशरथ यांनी त्यांना 14 वर्ष वनवासाला जाण्याची आज्ञा केली. आणि श्रीरामांनी सुद्धा हाती आलेलं राज्य त्याचा त्याग करून ते हसत हसत वनवासाला निघून गेले. म्हणजेच यातून आपल्याला त्यांची त्यागाची भावना कळते. त्याचबरोबर प्रभू श्रीरामांना कुठल्याही प्रकारचा लोभही नव्हता. जेव्हा त्यांनी रावणाला ठार केले तेव्हा त्याचं जे राज्य आहे ते त्यांनी स्वतःकडे न घेता ते त्यांनी विभीषणाला देऊन टाकले. म्हणून यावरून आपल्याला कळते की त्यांना कुठल्याही प्रकारचा लोभही नव्हता. प्रभू श्रीरामाने सगळ्या नातांच्या, जसं की राजा, पिता, पती, बंधू, ही त्यांची जेवढी काही नाते आहेत त्या नात्यांच्या सर्व मर्यादा राखून त्यांनी आपल्यासमोर एक आदर्श घालून दिला आहे. आणि म्हणूनच आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणत असतो. प्रभू श्रीरामांबद्दल बोललं तेवढं थोडंच आहे आणि आपल्या राष्ट्राला लाभलेले ते एक परब्रह्म स्वरूप आहेत. म्हणून लक्षात घ्या की प्रभू श्रीरामांच्या आपल्याला या दिवशी सेवा करायच्या आहेत. की श्रीरामनवमी हा दिवस आपल्याला त्यांच्या सेवेसाठी घालवायचा असतो. श्रीरामनवमी या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तेच आपण आता बघूया. बघा, श्रीरामनवमी या दिवशी दुपारी 12:39 प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. अर्थात आता बघा, या दिवशी आपल्याला काय करायचं आहे. सगळ्यात प्रथम तर तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल. कारण की बघा, प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचाच अवतार होते. त्यामुळे जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तरी सुद्धा चालेल. तीही नसेल तर तुम्ही आपल्या स्वामींच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करताना तुम्हाला काय करायचं आहे, पाण्याने तुम्ही अभिषेक करा, दुधाने करा, पंचामृताने करा तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर अभिषेक करताना तुम्हाला काय पठण करावं, तुम्ही श्रीरामांचा श्रीराम राम जय राजा राम हा मंत्रसुद्धा तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही रामरक्षा स्तोत्रसुद्धा पठण करू शकता. आता दिवसभरामध्ये बघा, 12:39 त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे शार्प 12:39 तुम्हाला पाळणा हलवायचा असतो. आता बऱ्याच ठिकाणी श्रीरामांचा जन्म सोहळा हा अतिशय मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काही ठिकाणी खूप धूमधडाक्यामध्ये हा जन्म सोहळा साजरा होतो. तर बघा, तुमच्याकडे जर पाळणा असेल तर नक्कीच तुम्ही प्रभू श्रीरामांची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही पाळण्यामध्ये ठेवून तुम्ही 12:39 तुम्ही पाळणा हलवू शकता, पाळणा म्हणू शकता. त्याचबरोबर तुम्ही त्यांना नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता. तर नैवेद्य काय अर्पण करायचा, तर अर्थात तुम्ही शिरा जरी केला, गोड काहीतरी नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे, तुम्ही शिरा जरी दाखवला तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर अशी तुम्हाला श्रीरामांची या दिवशी सेवा करायची आहे. आता बघा, श्रीरामनवमी या दिवशी जरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला अभिषेक करता आला नाही किंवा नैवेद्य दाखवता येत नसेल, पण तुमच्याकडनं प्रभू श्रीरामांची सेवा ही घडलीच पाहिजे. प्रभू श्रीरामांची सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे श्रीरामरक्षा स्तोत्र. बघा, श्रीरामरक्षा स्तोत्र मी तुम्हाला मागच्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रामरक्षा सिद्ध कशी करायची, आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रीरामरक्षाबद्दल महत्त्व पटवून सांगितलं होतं. तसंच बघा, श्रीरामरक्षा म्हणजे रक्षण करता राम, म्हणजे या स्तोत्राच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे की रक्षण करता राम. जो कोणी व्यक्ती नित्य नियमाने रामरक्षा स्तोत्र पठण करतो त्या व्यक्तीवर कधी कुठली वाईट बाधा, वाईट शक्ती किंवा कुठल्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा त्याला स्पर्शसुद्धा करू शकत नाही. श्रीरामरक्षा स्तोत्र रोज पठण केल्याने आपल्याभोवती एक सुरक्षा कवच तयार होतं, एक सुरक्षा वलय तयार होतं आणि ते आपलं वेळोवेळी प्रत्येक संकटातून आपलं रक्षण करत असतं. म्हणून लक्षात घ्या की श्रीरामरक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. आणि या स्तोत्राच्या पठणाने आपल्यावर कधी कुठलंही संकट येत नाही, कुठलीही बाधा येत नाही, कुठल्याही वाईट शक्तीचा, वाईट गोष्टीचा परिणाम आपल्यावर होत नाही.
एवढंच नाही तर प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचा अवतार आहे, त्यामुळे जो कोणी हे स्तोत्र पठण करतो त्याच्या आयुष्यातली आर्थिक अडचणीसुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये दूर होतात. कारण की भगवान विष्णूंची सेवा म्हणजे अर्थातच माता लक्ष्मीची सेवा. म्हणून लक्षात घ्या की प्रभू श्रीरामाची ही जी काही सेवा आहे ती सगळ्या बाजूंनी आपल्यासाठी फलदायी ठरते. आणि याची तुम्ही जर फलश्रुती बघितली तर या फलश्रुतीमध्ये आपले सगळे अवयव सदृढ राहावेत अशी आपण त्यांना प्रार्थना करतो. ही याची फलश्रुती आहे. श्री रामरक्षा स्तोत्र हे फक्त 1 ते 9 ओव्यापर्यंत आहे आणि 9व्या ओवेपासून 38 ओव्यांपर्यंत फक्त आणि फक्त हे फलश्रुती आहे. इतकी मोठी फलश्रुती या स्तोत्राची आहे. कारण आणि या फलश्रुतीमध्ये आपण त्यांना प्रार्थना करतो की माझे सगळे अवयव हे सदृढ असावेत, यासाठी आपण त्यांना प्रार्थना करत असतो. म्हणून लक्षात घ्या की श्री रामरक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ते अत्यंत फलदायी आहे. त्याचबरोबर आपल्यावर कुठलेही संकट येऊ नये, कुठलीही बाधा येऊ नये, कुठलीही वाईट शक्तीचा नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपल्यावर होऊ नये यासाठी सुद्धा ते अत्यंत महत्त्वाचं स्तोत्र आहे. त्याचबरोबर आपल्या आर्थिक अडचणींसाठी सुद्धा हे स्तोत्र अत्यंत फलदायी ठरतं. म्हणून लक्षात घ्या की श्रीरामरक्षा स्तोत्र हे नित्यनेमाने आपण पठण केलंच पाहिजे. बघा, ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी जर रोज आपल्या गर्भावर हात ठेवून जर तुम्ही श्रीरामरक्षा स्तोत्र पठण केलं तर नक्कीच तुमचं जे काही बाळ आहे ते सदृढ जन्माला येतं. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही रोज रामरक्षा स्तोत्र एक पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा. त्या पाण्यावर तुम्हाला हे 3 बोटे ठेवून तुम्हाला श्री रामरक्षा स्तोत्र रोज पठण करायची आहे आणि ते तीर्थ आपल्या घरातल्या लहान मुलांना तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. त्यामुळे घरातल्या लहान मुलांवर कधी कुठलं संकट येत नाही, कुठल्याही वाईट शक्तीचा नकारात्मक ऊर्जेचा परिणाम त्यांच्यावर होत नाही, त्यांचं चहूबाजूने रक्षण होतं. तर ही सुद्धा एक खूप सुंदर सेवा आहे जी आपण आपल्या मुलांसाठी करू शकतो. त्याचबरोबर हे जर तीर्थ आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींनी घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. आपल्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींचं प्रत्येक संकटातून यामुळे नक्कीच रक्षण होतं. इतकी प्रभावी ही सेवा आहे प्रभू श्रीरामांची आणि जी आपल्याला ही रामनवमी या दिवशी करायची आहे. तर रामनवमी या दिवशी आपल्याला अभिषेक वगैरे करून झाला की तुम्हाला दिवसभरामध्ये 11 वेळेस तुम्हाला श्रीरामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. लक्षात घ्या 11 वेळेस. आता 11 वेळेस कसं पठण करायचं तर अर्थात 1 ते 9 ओव्या हे स्तोत्र आहे आणि 9व्या ओवीपासून पुढे ही फलश्रुती आहे. त्या स्तोत्र 10 वेळेस पठण होईपर्यंत तुम्हाला फक्त 1 ते 9 ओव्या पठण करायच्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही 11व्या वेळेस हे स्तोत्र पठण करणार तेव्हा तुम्हाला संपूर्ण पहिल्या ओवीपासून ते शेवटच्या ओवीपर्यंत म्हणजे फलश्रुतीसहित तुम्हाला हे स्तोत्र संपूर्ण पठण करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 11 वेळेस हे स्तोत्र पठण करायचं आहे. अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे आणि फक्त याच दिवशी नाही तर रोज तुम्हाला हे स्तोत्र किमान एकदा तरी पठण करायचं आहे. आणि मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरात जर लहान मुलं असतील किंवा तुमच्या घरातल्या इतर व्यक्तींसाठी सुद्धा जो कोणी आजारी व्यक्ती घरामध्ये असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही या स्तोत्राचं हे तीर्थ बनवून त्यांना ग्रहण करायला देऊ शकता, जेणेकरून त्यांच्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर सुधारणा दिसून येईल. आता बघा, हे स्तोत्र पठण करायचं आणि झालं असं होत नाही. प्रभू श्रीरामांना सर्वात प्रिय सेवा म्हणजे मारुती रायाची आहे आणि मारुती रायांची सगळ्यात आवडीची सेवा म्हणजे प्रभू श्रीरामांची. म्हणून लक्षात घ्या की फक्त आपल्याला रामरक्षा स्तोत्र 11 वेळेस पठण करायचं आणि झालं असं नाही, तर आपल्याला किमान एकदा मारुती स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा आहे. तुम्ही 11 वेळेस रामरक्षा स्तोत्र पठण करा किंवा 1 वेळेस पठण करा, तुमच्या यथाशक्तीनुसार आहे, पण तुम्हाला एकदा मारुती स्तोत्र पठण करायचंच आहे. लक्षात घ्या, तुम्ही कितीही वेळेस रामरक्षा स्तोत्र पठण केलं तरी सुद्धा तुम्हाला 1 वेळेस मारुती स्तोत्र पठण करायचं आहे. कारण की जोपर्यंत आपल्याकडनं मारुती रायाची सेवा घडत नाही तोपर्यंत प्रभू श्रीरामाची सेवा आपण जी काही करणार आहोत ती पूर्ण होत नाही. म्हणून लक्षात घ्या की तुम्ही कितीही वेळेस श्रीरामरक्षा स्तोत्र पठण करा, पण तुम्हाला किमान एकदा मारुती स्तोत्र पठण करायचं आहे आणि तेव्हाच आपली प्रभू श्रीरामाची सेवा ही पूर्ण होणार आहे आणि त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे. तर नक्कीच हा दिवस प्रभू श्रीरामाच्या सेवेसाठी आपल्याला घालवायचा आहे. त्याचबरोबर आपल्या ज्या काही इतर सेवा असेल, गुरुवारच्या सेवा किंवा इतर ज्या काही आपल्या नित्य सेवा सुरू असतील त्या सुद्धा तुम्हाला करायच्या आहेत. असं अजिबात ग्राह्य धरायचं नाही की आता हा विशिष्ट दिन आहे म्हणजे एवढीच मोजकीच सेवा करायची किंवा फक्त या दिवसापुरतीच आपल्याला ही सेवा करायची, असं नाही. आपली नित्य सेवा सुरू ठेवून आपल्याला त्या विशिष्ट दिनाची विशिष्ट सेवा करायची असते. नाही तर कधी कधी असं होतं की आपण फक्त त्या दिवसाची जी काही सेवा आहे प्रभावी ती आपण ती करत असतो आणि नित्यसेवेमध्ये आपला खंड पडतो, पण असं होऊ द्यायचं नाही. नित्यसेवा आपल्याला रोज करायची असते आणि त्याचबरोबर ज्या विशिष्ट दिनाची विशिष्ट सेवा आहे ती सुद्धा आपल्याला करायची असते. म्हणून ही एक गोष्ट आहे जी आपल्याला आवर्जून सगळ्यांना पाळायची आहे. तर
अशापर्यंत तुम्हाला श्री रामनवमी साजरी करायची आहे, तुम्हाला कुठल्या प्रकारचा अभिषेक नैवेद्य नाही जमलं तरी सुद्धा तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता. तुम्ही रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही ही सेवा करू शकता, काहीच हरकत नाही. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन सोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.